हॅलो फ्रेंड्स, FY BCom सेमिस्टर 2साठी असलेल्या क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स या विषयाच्या लेक्चरसाठी आपणा सर्वांचं मी डॉक्टर सुजाता पाटील स्वागत करते. मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत कमर्शियल ॲरिथमॅटिक ह्या टॉपिकला. कमर्शियल ॲरिथमॅटिक ह्या टॉपिकमधील कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट हा भाग आपण अभ्यासणार आहोत. अर्थात आज आपण अभ्यासणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ सिम्पल इंटरेस्ट आणि या पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. कॉमर्सचे विद्यार्थी तुम्ही असल्यामुळे सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन तुम्ही बऱ्याच वेळेला केलेलं आहे. तर मित्रांनो, कमर्शियल ॲरिथमॅटिक ह्या टॉपिकमध्ये ज्या बाबी समाविष्ट होतात त्या बाबी मी स्क्रीनवर दिलेल्या आहेत. त्यामध्ये आहे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, मीनिंग ऑफ ॲन ॲन्युटी, टाईप्स ऑफ ॲन ॲन्युटी. टाईप्समध्ये 2 टाईप्स आहेत ॲन्युटीचे, ॲन्युटी ड्यू आणि ॲन्युटी रेग्युलर. प्रेझेंट व्हॅल्यू अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन ॲन्युटी आणि सिंकिंग फंड. तर यातला पहिला भाग कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आपण सुरू करूया. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय? मी स्क्रीनवर दिलेलं आहे. व्हेन ए बॉरोज मनी फ्रॉम बी, then A has to pay certain amount to B for the use of money. The amount paid by A is called interest. म्हणजेच एने बीकडून काही पैसे उसनवार किंवा लोन म्हणून घेतलेले असतील, तर एला त्या पैशांच्या मोबदल्यात बीला काही अमाऊंट पे करावी लागेल आणि ती अमाऊंट जी आहे त्या अमाऊंटला इंटरेस्ट असं म्हटलं जाईल. उदाहरणार्थ, एने जर 1,000 रुपये बीकडून घेतलेत, तर बीला ए फक्त 1,000 रुपये परत करणार नाही, तर 1,000 रुपये वापरल्याबद्दल 1,000 रुपयावर झालेलं व्याजसुद्धा देईल. तर ते व्याज काढण्यासाठी काही पर्सेंटेज दिलेले असतात आणि त्या पर्सेंटेजनुसार इंटरेस्ट हे काढलं जात असतं. इंटरेस्ट रेट ज्याला म्हटलं जातं आणि नंबर ऑफ इयर्स, जेवढ्या वर्ष तो पैसा त्या व्यक्तीने वापरलेला असेल त्या वर्षासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हे केलं जात असतं. तर मराठीमध्ये इंटरेस्टला व्याज असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची संकल्पना आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे बेसिक अमाऊंट, जी अमाऊंट एने बीकडून बारो केलेली आहे. The amount borrowed by A from B is called principal. मूळ रक्कम मराठीमध्ये म्हणता येईल. तर मूळ रक्कम जी आहे ती वरच्या उदाहरणामध्ये, आधी घेतलेल्या उदाहरणामध्ये 1,000 आहे. जर 10% प्रमाणे 1 वर्षासाठी घेतलेला असेल तर 1,000वर 10% प्रमाणे होतील 100 रुपये. म्हणजे बीने जे लोन एला दिलेलं आहे त्याबद्दल ए 1,100 रुपये 1 वर्षानंतर परत करेल. तर ते 1,100 जे आहे त्याला म्हटलं जाईल टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट म्हणजेच काय? द सम ऑफ द प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट इज युजली कॉल्ड ॲज टोटल अमाऊंट. म्हणजेच 1,000 प्लस 100, 1,100 ही अमाऊंट झाली टोटल अमाऊंट. तर ह्या बेसिक संकल्पना कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्टसाठी आपल्याला वापरायच्या आहेत. नंबर ऑफ इयर्ससुद्धा यामध्ये समाविष्ट होतात. तर मित्रांनो, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला मी स्क्रीनवर दिलेला आहे. सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी फॉर्म्युला आहे PNR अपॉन 100. PNR अपॉन 100. P मीन्स प्रिन्सिपल अमाऊंट, N मीन्स नंबर ऑफ इयर्स, R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट. एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द इंटरेस्ट ऑन ₹1,000 for 3 years at 10% per annum. Also find the amount after 10 years. अतिशय सोपं उदाहरण आहे. तुम्ही नेहमी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतात त्याच पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ह्या ठिकाणी आहे. फॉर्म्युल्याचा वापर करून फॉर्म्युला स्क्रीनवर दिलेला आहे PNR अपॉन 100. तर ह्या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1,000, नंबर ऑफ इयर्स आहेत 3 वर्ष 3 इयर्स आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. तर फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकूया. PNR या सिक्वेन्सने फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्यानंतर
स्क्रीनवर बघा. PNR अपॉन 100 त्याखाली आपण लिहिलं 1000 गुणिले 3 गुणिले 10. 1000 प्रिन्सिपल अमाऊंट, 3 नंबर ऑफ इयर्स आणि 10 रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100. त्याचं उत्तर येतं आहे 300 रुपीज. एक्झामसाठी कॅल्सी अलाउड आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही हे सॉल्व करू शकतात किंवा तोंडीसुद्धा सोपं उदाहरण असेल तर तोंडीसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकतात किंवा यामध्ये स्टेप्स तुम्ही घेऊ शकतात. 1000 गुणिले 3, 3000 गुणिले 10, 30,000, 30,000 भागिले 100, 300 रुपये. म्हणजेच ह्या ठिकाणी व्याज आलेलं आहे 300 रुपये. 1000 मुद्दलसाठी 3 वर्षानंतर 10% प्रमाणे 300 रुपये व्याज होईल आणि ते 300 रुपये व्याज ज्या व्यक्तीने ती अमाऊंट घेतलेली आहे किंवा ते लोन घेतलेलं आहे त्या व्यक्तीला द्यावे लागेल. तर मित्रांनो, यानंतरचं उदाहरण स्क्रीनवर दिलेलं आहे. एक्झाम्पल बघा स्क्रीनवर दिलेलं, त्याखाली सोल्युशन पण दिलेलं आहे. आधी एक्झाम्पल व्यवस्थित वाचूया. एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे, ॲट व्हॉट रेट पर्सेंट विल ₹1000 अमाऊंट टू ₹1500 इन 2 years. मॅथमॅटिक्समध्ये आधी एक्झाम्पलचा अर्थ समजून घ्यायचा आहे, त्यानंतर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला करायला काय सांगितलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या रेट पर्सेंटने 1000 ही अमाऊंट 2 वर्षानंतर 1500 होईल. म्हणजे आपल्याला 2 वर्षानंतर मिळणारी अमाऊंट दिलेली आहे ती आहे 1500 आणि आज जी अमाऊंट आपल्याकडे उपलब्ध आहे ती अमाऊंट दिलेली आहे ती आहे 1000. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट P आहे 1000. नंबर ऑफ इयर्स म्हणजे N आहे 2 years आणि 2 वर्षानंतर मिळणारी अमाऊंट आहे 1500 आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट काढण्यासाठी जर आपल्याला इतर व्हॅल्यूज माहिती असतील तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढता येईल. फॉर्म्युला आधीचाच वापरायचा आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला, सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PNR अपॉन 100. तर फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकण्यासाठी आपल्याला Pची व्हॅल्यू माहिती आहे 1000, Nची व्हॅल्यू माहिती आहे 2, Rची व्हॅल्यू माहिती नाही आणि अशा पद्धतीने Rची व्हॅल्यू माहिती नसल्यामुळे आपल्याला ती व्हॅल्यू काढायची आहे. तर ती व्हॅल्यू काढण्यासाठी आधी आपल्याला अमाऊंट आपल्याला जी दिलेली आहे ती अमाऊंट इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल हा फॉर्म्युला वापरावा लागेल. अमाऊंट इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. आधीच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण हा फॉर्म्युला वापरला होता. हा फॉर्म्युला वापरत असताना सिम्पल इंटरेस्ट आपल्याला हवं आहे, कारण सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करता येईल आणि ती पुटअप करण्यासाठी आपल्याला माहिती जी मिळालेली आहे त्याद्वारे आपल्याला सिम्पल इंटरेस्ट काढता येणार आहे. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. जो अमाऊंटचा फॉर्म्युला आपण वापरला, अमाऊंट इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, त्याचंच रूपांतर सिम्पल इंटरेस्ट जर आपण डाव्या बाजूला घेतलं तर सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल असं होईल. अमाऊंट आहे आपली टोटल अमाऊंट मिळणारी 1500, प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1000, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालं ₹500. 1500 मायनस 1500 हे सिम्पल इंटरेस्ट. आता सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू आणि इतर व्हॅल्यूज पुटअप करूया. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला स्क्रीनवर लिहिलेला आहे. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PNR अपॉन 100. सिम्पल इंटरेस्टची अमाऊंट आली आहे 500. 500 इक्वल टू P 1000 इंटू N2 इंटू R अपॉन 100. म्हणजे आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या 500 इक्वल टू 1000 इंटू 2 इंटू R अपॉन 100. आता फॉर्म्युला सॉल्व करूया. 500 इक्वल टू 1000 इंटू 2 झाले 2000
इंटू आर अपॉन 100. म्हणजेच 500 जर आपण 100 लेफ्ट हँड साईडला घेतले तर ते इंटू होतील 500 इंटू 100 अपॉन 2000सुद्धा लेफ्ट हँड साईडला घेतल्यानंतर ते अपॉनला जातील, म्हणजे खाली जातील, इक्वल टू आर. मॅथमॅटिक्सचा रूल आहे, लेफ्ट हँड साईड किंवा राईट हँड साईडची अमाऊंट आपल्याला दुसऱ्या साईडला न्यायची असेल, म्हणजे लेफ्ट हँड साईडची राईट हँड साईडला न्यायची असेल तर ती अमाऊंट जर छेदाला असेल तर ती अंशाला जाते, म्हणजे ती खाली असेल तर ती वर मूव्ह होते, जर ती वर असेल तर ती खाली मूव्ह होते. तर 500 इंटू 100 अपॉन 2000 इक्वल टू आर हे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्यानंतर मिळालेलं आहे. म्हणजेच आरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, स्क्रीनवर जी दिसते आहे. कॅल्सीचा यूज करून तुम्ही करू शकतात 25%. जर तुम्ही लिहून केली, एक स्टेप वाढवून केली तर 500 इंटू 100 50,000 अपॉन 2000. 50,000 अपॉन 2000 येतात 25, आणि इंटरेस्ट हे पर्सेंटमध्ये असतं, त्यामुळे 25 आणि पुढे पर्सेंटची साईन आपण जोडली, 25%. तर अशा पद्धतीने आपल्याला इतर 3 व्हॅल्यूज माहिती असेल तर ती चौथी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असते. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी आपण सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरून सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PNR अपॉन 100, किंवा जी व्हॅल्यू दिलेली नसेल ती आपण कॅल्क्युलेट करू शकत असतो. प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली नसेल तर ती कॅल्क्युलेट करता येईल, नंबर ऑफ इयर्स दिलेले नसतील तर ते कॅल्क्युलेट करता येतील. अर्थातच इतर सर्व व्हॅल्यूज ॲव्हेलेबल असल्या पाहिजेत. फक्त एकच व्हॅल्यू अवेलेबल नसेल आपल्याकडे तर ती व्हॅल्यू फॉर्म्युल्याद्वारे कॅल्क्युलेट करता येत असते. तर मित्रांनो, आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ सिम्पल इंटरेस्ट अभ्यासलं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण मांडणी केली त्यानुसार जर आपल्याला सिम्पल इंटरेस्टचा पडताळा घ्यायचा असेल तर तो पडताळा ह्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. प्रिन्सिपल अमाऊंट इंटू नंबर ऑफ इयर्स इंटू रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100, म्हणजेच 1000 इंटू 2 इंटू 25 अपॉन 100. 25% आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर जे उत्तर मिळतं ते आहे 500. म्हणजे आधीच्या स्लाईडवर आपण सिम्पल इंटरेस्टची जी आधी अमाऊंट लिहिलेली होती 500, ती 500 अमाऊंट आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली. म्हणजेच 25% रेटचा आपण ह्या ठिकाणी पडताळा घेतला, व्हेरिफिकेशन केलं, आणि त्यानुसार 25% जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत ते बरोबर आढळले. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय आणि सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करावायचे ते अभ्यासले. MCQ क्वेश्चनसाठी सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला किंवा कॅल्क्युलेशन ऑफ सिम्पल इंटरेस्ट विचारू शकतात. म्हणजेच व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि यावर सिम्पल इंटरेस्ट किती निघेल असा प्रश्न विचारलेला असू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण आज थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आणि कंपाऊंड इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं ते अभ्यासणार आहोत. तर थँक्स. हॅव अ नाईस डे.